आपण इथं तळाच्या वाडीला आडोशी बस्तीच्या स्पॉटवर आहेत. खरं तर आमची आवणीची लागवड चालू आहे आणि आम्हाला अशी बातमी भेटली का इथं अदानीचा काहीतरी प्रकल्प होणार आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की या ठिकाणी जर अदानी आला त्याचा आम्ही खजाना केल्याशिवाय राहणार नाही आणि ही जमीन आमची मूळची जमीन आहे. आम्ही खरं तर ही त्याचा अंतर्गत असणारी ही जमीन आहे आणि म्हणून हे व्यासाचं क्षेत्र आहे. आमच्या खरं तर वरे साहेब आमच्या जमिनी धरणामध्ये गेल्या. जुन्नर तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले. आंबेगाव तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले. पिंपळगाव तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले. खेड तालुक्यामध्ये धरणामध्ये आदिवासी बुडाले. आणि कोण हा अदानी का फादानी आणलाय माझा जाहीर इशारा आहे या ठिकाणी असं आम्हाला समजत आहे. आम्ही रविवारी या ठिकाणी मीटिंग लावले. सर्व सरपंचांना माझा इशारा आहे कुठल्याही ग्रामपंचायतीने या प्रकल्पाला ठराव द्यायचा नाही ग्रामसभेचा. आणि मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो का या ठिकाणी या वेळची मीटिंग आहे. आपण या ठिकाणी जाहीर मीटिंग या ठिकाणी घेतात ग्रामसभेचा ठराव करायचे. कुठल्याही प्रकारचा इथं अदानी का फादानी येऊ देणार नाही. जर इथं कोणत्याची माणसं आली त्यांचा आम्ही कडेलोट करू. या ठिकाणी मोठे मोठे कडे आहेत आणि म्हणून मीडियाच्या माध्यमातून या अदानी प्रकल्पाला आमचा जाहीर निश्चित आहे, जाहीर विरोध आहे. जुन्नर तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये आता या ठिकाणी आम्ही संपूर्ण ही सगळी आमची मजूर नगर माझ्या आया बहिणी आहेत त्या ठिकाणी दिवसभर काबड कष्ट करतात, काम करतात. आम्ही जर आता आवणी नाही केली तर आमचा वर्षाचा जीवनोद्धार करणं आमचं पोट भरणार नाही अशा प्रकारची परिस्थिती. एकदा आवण्या झाल्या की बनकर फाट्यावरती आम्हाला कामाला जावं लागते आणि आता ह्या सरकारचा आम्ही निषेध करतो. मी या ठिकाणी जाहीरपणे बोलतो या ठिकाणी आमचे सर्व तरुण वर्ग आहेत, माझ्या भगिनी आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरू. मग त्या ठिकाणी केवडे असेल, उंडकडक असेल, दळवंडी असेल, देवळा असेल, आजनवळा असेल, पांगळी, गाणगार या ज्या ज्या गावांची नावं आहेत त्याच्यामध्ये ही नुसती गावच नाही, पांगळी असेल, कडकुंबा असेल, संपूर्ण महाराष्ट्र पेटल. म्हणून या ठिकाणी हा महाराष्ट्र पेटू देऊ नवा अशा प्रकारचा माझा या अदानीला इशारा आहे. अदानीने ही बाईट बघावी मीडियाच्या माध्यमातून. अदानीने इकडे येण्याचा धाडस करू नको. आमच्याकडे हत्यारा नाही पण आमच्याकडे दानकी आहेत, आमच्याकडे करपाची काठी आहेत, आमच्याकडे दगडगोटे आहेत. आम्ही दगडीने आम्ही त्या ठिकाणी ठेचून मारू. कुठलाही कोणी धाडस करायचं नाही. ही जमीन आमची हक्काची आहे, त्याचा कायदा आमचा हक्काचे आहे आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये आम्ही डोंगरामध्ये राहतोय. आम्ही काबड कष्ट करतोय, आम्ही आवणी करतोय, आम्ही निधनी करतोय, आम्ही यटाळणी करतोय आणि त्याने असं समजायची गरज नाही. आम्हाला सत्याची गरज आहे. यांना कोणाला सत्याची मस्ती आली असेल तर यांची मस्ती जिरवण्याची काम आम्ही या संघटनेच्या माध्यमातून केल्याशिवाय नाही. आणि जोपर्यंत आदिवासी वादा जिवंत आहे तोपर्यंत समाज बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे. या ठिकाणी रक्ताचे पाठ वाहिले तरी चालेल, या ठिकाणी मूर्ती पडली तरी चालेल, परंतु अदानीला आम्ही येऊ देणार नाही. त्याच्या मस्तारी पेटू. आम्ही या ठिकाणी दगडाने त्या काम करणाऱ्याला ठेचून मारू. आमची पोरा लेकरं उघडं पडू देणार नाही अशा प्रकारचा मीडियाच्या माध्यमातून माझा इशारा आहे. त्यांना वाटत असेल का यांच्या मागे कोण नाही पण आम्ही अख्खा मावळ पेटू. एकतर आमचा आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर तो विधत नाही अशा प्रकारचा माझा या अदानीला इशारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी बघा आमच्या आवणीत आले तरी माझ्या महिला भगिनी मी आल्याच्या नंतर सगळा समाज या ठिकाणी गोळा झाला. समाजाला माहिती आहे की आमचा वादळ या ठिकाणी अदानीचा प्रकल्प होत नाही. कोणी असो नाही तर नसो पण देवराम लांडेची लढाई राहणार. अदानीला आम्ही कडाडून विरोध करणार आणि आम्ही पत्रावर केलेले, कलेक्टरला आम्ही प्रांताला पत्रावर केलेले, आम्ही तहसीलदारला पत्रावर केलेले. आता आम्ही ग्रामसभेच्या नव्याने प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसभेचे ठराव घ्यायचे आणि ते कलेक्टरला पाठवायचे. प्रत्येक ग्रामसभेला लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहायचे. एखाद्या अर्ध्या सरपंचाने जर चुकीचा ठराव दिला तो सरपंच पदावर राहणार नाही अशा प्रकारचा इशारा मी मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी अदानी प्रकल्पाला देतोय. आणि म्हणून या ठिकाणी मी निश्चितपणे सांगू इच्छितो की का आमचा जीवाचा खेळ करताय. त्या टायमाला आमच्याकडे धरणं का होतात, आमच्याकडे का अदानीचा प्रकल्प होतोय, का तिकडे खाली होत नाही. अरे आम्हाला कशाला धरण बुडवता. म्हणजे धरणामध्ये आम्ही बुडालो. खरं तर धरण आमच्या उशाला आणि कोरड आमच्या घशाला टेंबर पाणी उन्हाळ्यामध्ये आम्हाला प्यायला भेटत नाही अशा प्रकारचा अन्याय आयुष्यभर होतोय. कुठंतरी आम्ही आता डोंगर कपाऱ्यामध्ये जगतोय ते पण आम्हाला जगू द्यायचं नाही. तिथून आम्हाला उठवायचं, ती जमीन ताब्यात घ्यायची, आमची पोरा लेकरा उघड्यावर पाठवायची अशा प्रकारचा या सरकारचा जर त्याला घात असेल तर सरकारला पण आम्ही सोडणार नाही.
या सरकारला माझा विचार आहे, मी जरी कार्यकर्ता असेल तर कार्यकर्त्याचे थोडे बाजूला, पक्षाचे थोडे बाजूला, आपण आपल्या न्याय हक्कासाठी लढायचे. म्हणून माझ्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व सरपंचांना, सर्व या आदिवासी भागातील महिला भगिनींना, तरुणांना माझं सांगणं आहे, जसं जंतर मंतरला दिल्लीला आंदोलन झालंय, जंतर मंतरला आंदोलन झालंय, असं आंदोलन करण्याची वेळ आली तरी चालेल, परंतु मागं हटायचं नाही आणि अदानीचा प्रकल्प होऊ द्यायचा नाही, अशा प्रकारचा जाहीर इशारा माझा आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं या ठिकाणी यांचा निषेध करणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं मंडळी या अदानीच्या बाबतीत? जर अदानी इकडे तर आपण काय करायचं यांचं? काय करायचं मंडळी आपण पाहिलं? अरे या अदानीचं करायचं काय? अरे या अदानीचं करायचं काय? अत्यंत पोटतिडकीने आम्ही पत्रकार मित्रांनो बोलतोय. ग्रामसेवक भाऊसाहेब इकडे या. तुम्हाला काय पत्र आलं जरा सांगा. ग्राम वाचून दाखवा आम्हाला. सोडायचं नाही यांना, दगडीनं हाणल्याशिवाय नाही. काय पत्र आलंय त्या पत्राचा आम्ही निषेध करू आणि मीटिंग मध्ये पत्राची होळी करू. कुठल्याही प्रकारचा आम्ही या ठिकाणी सहन करणार नाही. अदानी रिन्युएबल एजन्सी 50 लिमिटेड अहमदाबाद गुजरात यांच्या प्रस्तावित मालशेजगार बोरंडे उदजन प्रकल्प 1500 MW त्याच्यानंतर हे या प्रकल्पासंदर्भात पर्यावरण विषयक जनसुनावणी दिनांक 21/8/2026 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आजनवडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे मान्य जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष पर्यावरण विषयक जनसुनावणी यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेले आहे. याबाबतची जाहीर सूचना दिनांक 22/7/2026 रोजी ज्या दैनंदिन इंडियन एक्सप्रेस व दैनंदिन सकाळ या वृत्तपत्राला प्रसिद्ध करण्यात येत आहे. या अनुषंगाने सदर प्रकल्पाचा पर्यावरण आधारात मूल्यांकन अहवाल व कार्यकारी सारांश अहवाल इंग्रजी व मराठीमध्ये सोबत जोडण्यात आला असून सदर अहवाल नागरिकांनी मागणी केल्यास अभ्यासासाठी अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच सदर प्रकल्पाबाबत काही लेखी निवेदने प्राप्त झाल्यास ती या कार्यालयाकडे दिनांक 20/8/2026 पर्यंत पाठवण्यात यावी ही विनंती. याच्या आधी काही पत्र आले का? याच्या आधी काय पत्र तुम्ही काय ग्रामपंचायत ठराव दिलेला आहे का? नाही. भाऊसाहेब तुम्ही ग्रामसेवक म्हणून जबाबदारी घ्यायचे. चुकून कुठल्या ग्रामपंचायतीचा ठराव जर केला तर आम्ही त्या सरपंचाला ग्रामसेवकला सोडणार नाही आणि बीडीओला सोडणार नाही आणि आम्ही तहसीलदारला सोडणार नाही. मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय, खोटं बोला पण रेटून बोला असं काम करत तर या अदानीच्या कार्यकर्त्यांचं चालले. अदानीच्या कार्यकर्ते ऐकून येऊन खर तर पाहणी करतात कसं स्फोट आहे काय आहे, परंतु हे सगळं चापचूप मध्ये चालले. आताची त्याने ही मिटिंग लावलेली. या ठिकाणी आमच्या आजनवळे गावचे ग्रामसेवक नांगरे भाऊसाहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी हे पत्र या ठिकाणी वाचून दाखवलेले आहेत. आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आहेत. आता तरुण वर्ग शेतकरी या ठिकाणी आहे. परंतु आम्ही मगाशीच सांगितले की आम्ही आता गबसणार नाही. आपण त्या ठिकाणी ते कोण येतील त्या ठिकाणी ते मिटिंगच होणार नाही. त्या मिटिंगचा निषेध करायचा आणि जेवढ्या ग्रामपंचायतीला हा पत्र व्यवहार झालाय त्याची होळी करून त्याची राख करून त्यांचा निश्चित करायचा आणि कलेक्टरला ठणकावून सांगायचा का वन खात्याचा ह्या जमिनी असतील आमच्या शेतकऱ्यांच्या असतील, इकडे आमच्या व्यासाच्या अंतर्गत असणारा हा सगळा विभाग आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा प्रकल्प आम्ही या मावळपट्ट्यामध्ये किंवा या घाटाच्या तोंडीची होऊ देणार नाही. आम्ही आज डोंगरामध्ये राहतोय, आम्ही आज झाडांमध्ये राहतोय. आमच्या हिरड्याला बाजार नाही. काय हिरड्याला बाजार आहे? आमच्या भाताला बाजार नाही. आमची नुकसान जर झाली, बांधोळी गेली, आम्हाला 1500 रुपये 600 रुपये 500 रुपये त्यांच्या बापाने पाहिलं का अशी कोण नुकसान असते का? आणि म्हणून सतत आमच्यावर अन्याय होतोय. आज मगाची खरं तर आज आमच्या धरणामध्ये जमिनी गेल्या, खाली तिकडे खरं तर ऊस पिकले, नगरपर्यंत पाणी गेला. नगरचा जुन्नरचा काय संबंध आहे? आम्हाला काही गावाला अजून लिफ्ट योजना झाली नाही. अशा प्रकारचा आमचा सतत आमचा अन्याय होतोय. आणि म्हणून मी आदिवासी कार्यकर्त्यांना सगळ्यांना आवाहन करतोय का सगळ्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे जोडे बाजूला ठेवा आणि या प्रकल्पासाठी लढा द्या आणि संघर्ष करा. रक्ताचे पाठ व्हायला तरी चालेल पण मागे पुढे हटू नका. आता काय 5 वर्ष इलेक्शन नाही, आता काय 5 वर्ष निवडणुका नाही. निवडणुका गेल्या उडत, निवडणुकीचं काही कारण नाही. पण आज आपल्या पोरा लेकरांच्या तोंडाचा घाट करताना कोण अदानी का फादानी आहे हा करत घेणार आहे. आणि म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी ज्या टायमाला आपला महामोर्चा निघल त्या मोर्चामध्ये सामील व्हा आणि
कल्याण नगर रोड हवे, मग नाशिक पुणे नगर रवे हाडे, हे रोड सगळे आपले बंद करावे लागतील. बायका पोरा जनावर घेऊन त्या ठिकाणी मोर्चा काढावा लागन, मुख्य जनावरांचा मोर्चा काढावा लागन. आणि अधिकाऱ्यांनी जर त्यांची बाजू धरली तर आपल्याला गाढवाचा पण मोर्चा काढावा लागेल. जरी आपल्याकडे गाढवा नाही तरी गाढवा आणावं लागतील आणि आदिवासींच्या बचावासाठी संघर्ष करावा लागेल. अशा प्रकारचा मी मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो. या ठिकाणी पत्रकार मोरे साहेब असतील, काका जाधव असतील, भंडारी असेल, वाणी साहेब असेल, संदीप असेल, या ठिकाणी सर्व किरण साबळे असेल, सर्व पत्रकारांना माझं आव्हान आहे. पत्रकार मित्रांनो, आमच्या गरिबांना न्याय द्या. मीडिया हा तिसरा डोळा आहे. मीडियाच्या माध्यमातून यांना ते बातमी बघू द्या. ही बातमी आपण टीव्हीला पण लावा. जर यदा कदाचित आमच्या या ठिकाणी बळजबरी केली, जर हा प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला, आमचे रक्ताचे पाठ व्हायला तरी चालेल, आमचा प्राण गेला तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही. जंतर मंतर सारखा दिल्लीला जसा आंदोलन झालंय तसा जंतर मंतर या घाटघर आणि तळेचेवाडीच्या अडोच्या वस्तीवरती झालं तरी चालेल. इथं खडकाय खडक आहे, दगड आहेत, डोकी फुटली तरी चालेल, पण एकालाही सुट्टी देणार नाही. अशा प्रकारचा माझा सज्जर यांना इशारा आहे. इशारा समजा, दम समजा, काय समजायचं ते समजा. माझ्या हातामध्ये आता बारीक काठी आहे, पण आमच्या घरामध्ये मोठी मोठी दांडकी आहेत. ती दांडकी घेऊन माझ्या महिला वगैरे लाटणी घेऊन आम्ही खरं तर भाकरी लाटायच्या पळपट घेऊन लाटणी घेऊन या अधिकाऱ्यांच्या तोंडामध्ये ती लाटणी काढल्याशिवाय अशा प्रकारे इशारा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. अरे या अदानीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या अदानीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, या अदानीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे जमीन आमची हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे जमीन आमची हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे जमीन आमची हक्काची. नाही कुणाच्या बापाची. धन्यवाद.